तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल वडकी येथील भव्य आणि दिव्य असा ओपनचा मैदान झालता आणि मित्रांनो त्या मैदानात आपल्या द्वादश मिंद केसरी बकासूरनं आणि बिंजवडचा बादशाह मथुरनं चांगल्या प्रकारे गटपास करून सेमीमध्ये मित्रांनो नेमकं जाणारच होते. तर तेव्हा मित्रांनो दोघांच्या गाड्या एकाच सेमीत लागल्या आणि मित्रांनो जे व्हायला न पाहिजे होता शेवटी तोच झाला. कारण की मित्रांनो भावाभावात लढत होणार म्हणजे तिथून एक बैल तर कटणारच होता. पण मित्रांनो मामाला वाटलं की इथूनच आपला बकासूर आपण वापस न्यावा. तर मित्रांनो मामाने तेव्हाच निर्णय घेतला आणि बकासूरला सेमीमध्ये पळणार नाही म्हणून असा घोषित केला. आणि मित्रांनो त्याच्यानंतर मग राहुलभाई पाटील यांचा लाडका मथुर आणि रायफल 81-81 मध्ये अशी दोघात लढत होणार होती. तर मित्रांनो मथुर पण गटात हार झाली मथुरची. पण तरी मित्रांनो काही हरकत नाही, हार जीत तर होतच राहते. मित्रांनो आता बकासूरचं नेमकं पुढचं मैदान कोणतं? तर मित्रांनो बकासूरचं मला वाटतं की पुढचं मैदान लवकरच आता सांगणार आहेत. तर मित्रांनो कारण की पुसेगाव मैदान हा फारच लांब राहिला आहे. कारण की मित्रांनो 16 तारखेपर्यंत बकासूर एवढ्या गॅपवर राहणार नाही मित्रांनो. त्याच्या आधी मला वाटतं की बकासूर 2 ते 3 मैदानात तरी पळेल आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर पण नक्कीच पळेल. तर मित्रांनो जर काही व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात बकासूरच्या नवीन अपडेट्समध्ये आणि आपला लाडका मथुरच्या पण.